जगातल्या लहानशा देशांपैकी एक असलेल्या आणि सामान्यपणे एरवी फारसा चर्चेतही नसलेल्या आयर्लंड या देशामध्ये अलीकडेच एक वेगळी राजकीय घटना घडली आहे. सायमन हॅरिस यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी नुकतीच निवड झाली. आयर्लंडच्या आजवरच्या राजकीय इतिहासातले सर्वाधिक तरुण खासदार म्हणून यापूर्वी नोंद झालेल्या हॅरिस यांनी आता आयर्लंडचे सर्वात कमी वयाचे आजवरचे पंतप्रधान होण्याचा बहुमानही प्राप्त केला आहे. आयर्लंडचे मावळते पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या संबंधी याआधी भारतात आणि त्यातही विशेषत्वानं महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली होती. वराडकर या मराठी आडनावामुळे खरं तर ही चर्चा त्यावेळी बरीच रंगली होती. मात्र लिओ वराडकर यांनी काही वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे 20 मार्च रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या रीतसर प्रक्रियेनंतर आता सायमन हॅरिस यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. सायमन हॅरिस जसं आत्ता सांगितलं की सर्वात लहान वयाचे पंतप्रधान ठरलेत, यांची एकंदरच आजवरची राजकीय वाटचाल ही सर्वार्थानं लक्षणीय स्वरूपाची ठरली. हॅरिस यांचं आत्ताचं वय केवळ 37 वर्ष आहे आणि ते आयर्लंडमधले गेल्या 4 वर्षांमधले तिसरे पंतप्रधान ठरलेत. आयर्लंडमध्ये गेल्या 4 वर्षांपासून आघाडी सरकार सत्तेत अस्तित्वात आहे. हॅरिस हे या सत्ताधारी आघाडीतल्या फाईन गेल या पक्षाचे नेते असून या फाईन गेल पक्षासोबत फियाना गेल आणि ग्रीन पार्टी हे अन्य 2 राजकीय पक्ष देखील सत्तेत सहभागी झालेले आहेत. हॅरिस यांनी पत्रकारितेतल्या पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण अर्धवट सोडून देऊन त्यावेळी राजकारणात प्रवेश केला होता. वयाच्या केवळ 24व्याच वर्षी हॅरिस हे आयर्लंडच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यामुळे देशातले सर्वात तरुण खासदार म्हणूनही सायमन हॅरिस हे त्यावेळी कमालीचे लोकप्रियही झाले होते. आयर्लंडमध्ये देखील भारताप्रमाणेच संसदीय स्वरूपाची लोकशाही अस्तित्वात आहे. आयर्लंडच्या संसदेच्या भारताच्या लोकसभेप्रमाणेच असलेल्या एका सभागृहाला म्हणजे ज्याच्या थेट निवड मतदार करतात अशा सभागृहाला डेल अशी संज्ञा प्राप्त आहे. या सभागृहात भारताच्या लोकसभेप्रमाणेच थेट मतदारांनी निवड केलेले प्रतिनिधी निवडून येतात. या सभागृहातले म्हणजेच डेलमधले सर्वात कमी वयाचे खासदार असल्यामुळे त्यावेळी सायमन हॅरिस यांचा बेबी ऑफ द डेल असाच उल्लेख त्यावेळी करण्यात आला होता. हे नाव त्यांचं लोकप्रिय ठरलं होतं. मुळातच फाईन गेल या राजकीय पक्षामध्ये हॅरिस यांची राजकीय प्रगती देखील झपाट्यानं झाली होती, प्रचंड वेगानं झाली होती. वयाच्या केवळ 16व्या वर्षी फाईन गेल या राजकीय पक्षाच्या युवा शाखेत प्रविष्ट होऊन केवळ 22व्या वर्षी ते काउंटी काउन्सिलर बनले होते. वयाच्या केवळ 27व्या वर्षी देशाच्या अर्थ खात्यातलं कनिष्ठ मंत्रीपद आणि त्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी देशाचं आरोग्य मंत्रीपद अशी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली होती. या संधीचं त्यांनी निश्चितपणाने सोनं केलं असं आवर्जून म्हणावं लागतं. कोरोना महामारीच्या काळात हॅरिस यांच्या नेतृत्वाखालच्या या आरोग्य खात्यानं केलेल्या कामगिरीची त्यावेळी संपूर्ण देशभरात आणि खरं तर जगभरात देखील प्रशंसा करण्यात आली होती. याखेरीज आयर्लंडमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात देखील सायमन हॅरिस यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली होती. गर्भपाताच्या अधिकाराचं हॅरिस यांनी जाहीररित्या आणि अत्यंत आग्रहीपणे समर्थन केलं होतं. संबंधित घटना दुरुस्ती झाल्यामुळे आयर्लंडमध्ये तत्पूर्वी गर्भपातावर प्रचलित असलेली बंदी मागे घेण्यात आली होती. पुढे सन 2020 मध्ये उच्च शिक्षण खात्याचे मंत्री म्हणूनही
त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती आणि त्या काळात देखील त्यांनी केलेली कामगिरी देशभरात वाखाणली गेली होती, त्याची प्रशंसा झाली होती. या कार्यकाळात उच्च शिक्षण, संशोधन, नवकल्पना, विज्ञान अशा अनेक विभागांचा कारभार हॅरिस यांनी अत्यंत व्यवस्थितपणे, समर्थपणे सांभाळला होता. त्यानंतर सन 2022च्या डिसेंबर महिन्यापासून सन 2023च्या जून महिन्यापर्यंत त्यांनी देशाचे न्याय खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यामुळे हॅरिस यांची अगदी लहान वयातच ही सुरू झालेली राजकीय वाटचाल कमालीची यशस्वी ठरले याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही, हे जगासमोर सिद्ध झालेलं आहे. हॅरिस यांचं व्यक्तिगत जीवनही पाहण्यासारखं आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी सर्वात लहान वयात निवड झालेल्या सायमन हॅरिस यांचं व्यक्तिगत जीवन अत्यंत लक्षणीय स्वरूपाचे, वेगळं आहे. एका अगदी सर्वसामान्य कुटुंबात काउंटी विक्लो या भागातल्या ग्रेस्टोन्स येथे 17 ऑक्टोबर 1986 रोजी सायमन हॅरिस यांचा जन्म झाला होता. बार्ट हॅरिस आणि मेरी हॅरिस हे त्यांचे पालक आणि एकंदर 3 मुलांपैकी सायमन हे त्यांचं सर्वात मोठं अपत्य आहे. सायमन हॅरिस यांचं शिक्षण ग्रेस्टोन्स येथल्या सेंट डेव्हिड होली फेथ सेकंडरी स्कूल या शाळेमध्ये झालं. शालेय जीवनापासूनच सायमन हॅरिस हे सर्व क्षेत्रात, अनेकविध क्षेत्रात आपण म्हणूया, सक्रिय होते. शाळेत असताना तर नाटकात अभिनय करणं हा त्यांचा एक विशेष छंद ठरला होता आणि खरं तर भाषण कौशल्याचं प्राथमिक कौशल्य त्यांनी तेव्हापासूनच आत्मसात केलं होतं, हे लक्षात येतं. वयाच्या केवळ 13व्या वर्षी सायमन हॅरिस यांनी एक नाटक लिहिलं होतं. म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी सायमन हॅरिस हे आयर्लंडमध्ये नाटककार म्हणून जगासमोर आले. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर या नावानं ओळखला जाणारा त्रास असलेल्या मुलांच्या कुटुंबियांना आणि एकूण कुटुंबांनाच मदत करण्यासाठी सायमन हॅरिस यांनी लहान वयातच नॉर्थ विक्लो ट्रिपल अलायन्स ची स्थापना केली होती. तेव्हा वयाच्या जेमतेम 15व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम स्थानिक स्वरूपाच्या, स्थानिक पातळीवरच्या राजकारणात सक्रिय प्रवेश केला होता. कनिष्ठ प्रमाणपत्र विद्यार्थी या भूमिकेत असतानाच त्यांनी अशा अपंग मुलांना, अशा दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी आणि चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी राजकीय नेत्यांना आवर्जून भेटून आणि सातत्यानं, चिकाटीनं पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले होते. हॅरिस यांनी फियाना गेल या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. हे एवढंच नव्हे तर सन 2002च्या आयरिश सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी डिक रोश यांच्यासाठी प्रचार देखील केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी फाईन गेल या राजकीय पक्षात रीतसर प्रवेश केला. आज ताग्यात त्या पक्षाचे ते नेते आहेत. सन 2003मध्ये यंग फाईन गेलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सायमन हॅरिस यांचा समावेश करण्यात आला होता. सायमन हॅरिस यांनी डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत पत्रकारिता आणि फ्रेंच भाषेच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. मात्र त्यांनी पहिल्या वर्षीच ते शिक्षण सोडून दिलं होतं. सन 2008मध्ये हॅरिस यांनी फ्रान्सिस फिट्झगेराल्ड यांचा सहाय्यक म्हणून राजकीय क्षेत्रात काम करण्यास प्रारंभ केला होता. फ्रान्सिस फिट्झगेराल्ड या त्यावेळी सिनाड एरेनच्या सदस्या म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत होत्या आणि त्यांचं हे सहाय्यक होते. विशेष म्हणजे पुढच्या काळात हे दोघेही आयर्लंडच्या एकाच मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले होते. इथे आपल्याला सायमन हॅरिस यांची झपाट्याने झालेली प्रगती लक्षात येते. सन 2009मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत हॅरिस हे विक्लो काउंटी काउन्सिलर म्हणून सर्वाधिक मतांसह निवडून आलेले होते. विक्ली काउंटी संयुक्त पोलीस समितीचे आणि प्रादेशिक आरोग्य मंचाचे अध्यक्ष म्हणून, तसंच हाऊसिंग स्ट्रॅटेजिक पॉलिसी कमिटी
आणि विक्लो व्होकेशनल एज्युकेशनल कमिटीचे सदस्य म्हणूनही याच काळात त्याने अत्यंत समर्थपणे, सक्रियपणे आणि कार्यकुशलतेनं जबाबदारी सांभाळली होती. त्याचं कौतुकही झालं होतं, त्याची प्रशंसा सर्वत्र झाली होती. अशा प्रकारे एका टॅक्सी ड्रायव्हरचा सर्वसामान्य मुलगा आपल्या गुणांच्या आणि कर्तृत्वाच्या आधारावर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे सायमन हॅरिस यांनी या निमित्तानं संपूर्ण जगाला दाखवून दिले. अर्थात त्यांच्या समोरची आव्हानं कमी नव्हती, हेही या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. सायमन हॅरिस यांच्या समोर आयर्लंडचे नवीन ताओइसेच म्हणजेच नवीन पंतप्रधान या नात्यानं देशाची जबाबदारी सांभाळताना आत्ताच म्हटल्याप्रमाणे यापुढेही अनेक आव्हानं उभी राहणार आहेत. म्हणजे आधी अनेक आव्हानांचा सामना केला, आता नवीन आव्हानं आहेत. त्यांना पंतप्रधान पदाचा साधारणपणे 1 वर्षाचा कार्यकाळ उपलब्ध होणार आहे. देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांची म्हणजेच त्यांच्या गृहनिर्माणाची समस्या सोडवण्याचं फार मोठं आव्हान हॅरिस यांच्यासमोर आज उभं आहे. गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती ही आज आयर्लंडमधली फार मोठी समस्या ठरली. त्यामुळे देशात कुठेही स्वतःच्या मालकीचं घर विकत घेणं हे आयर्लंडच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या कमालीचं कठीण, किंबहुना अशक्यप्राय ठरलेलं आहे. आणि म्हणूनच देशभरात आता अधिकाधिक घर बांधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचं पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर हॅरिस यांनी प्राधान्यानं घोषित केलंय. महागडं शिक्षण ही आयर्लंडच्या सर्वसामान्य नागरिकांसमोरची आणखी एक मोठी समस्या आहे. शरणार्थींचा मुद्दा हा देखील आयर्लंडमध्ये आत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. आर्थिक क्षेत्राशी संबंधित असलेला एक मुद्दा हा आयर्लंडसाठी प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयानंतरच्या म्हणजेच ब्रेक्झिट नंतरच्या वर्षामध्ये आयर्लंडच्या आर्थिक क्षेत्रात अनेकविध बदल घडून आलेले आहेत. आणि स्पष्ट सांगायचं तर हे बदल संमिश्र स्वरूपाचे आहेत. म्हणजे काही बदल अनुकूल आहेत आणि काही बदल आयर्लंडसाठी प्रतिकूलही आहे. ब्रिटनच्या उत्तर आयर्लंडची सीमा असलेल्या आणि युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या आयर्लंडवर ब्रेक्झिटचा फार मोठा परिणाम झाला हे लक्षात घ्यावं लागतं. कट्टर ब्रेक्झिट समर्थक असलेले बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान असताना ब्रिटन आणि आयर्लंड यांच्यातले परस्पर संबंध प्रचंड ताणले गेले होते. या उभय देशांमधल्या परस्पर संबंधांमध्ये फार मोठा तणाव निर्माण झालेला होता. अर्थात आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांच्या नियुक्तीनंतर या उभय देशांमधल्या संबंधांमध्ये बरीच सुधारणा झाली, अनुकूल सुधारणा झाली, हेही मान्य करावं लागतं. सायमन हॅरिस यांना आता त्या दृष्टीनं देखील विशेष काम करावं लागेल. ब्रिटनबरोबरचे ताणलेले संबंध जे आहेत हे अधिक सुरळीत कसे होतील याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. नव्यानं सुयोग्य आणि कार्यक्षम मंत्र्यांची निवड करणं हेही आता हॅरिस यांच्या समोरचं एक मोठं राजकीय आव्हान असणार आहे. काही स्पर्धकांचा आनंद आणि इतरांच्या निराशेचा समतोल साधण्याच्या उद्देशानं फाईन गेलच्या आधीच्या चमूच्या स्वरूपात बदल घोषित केले जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. म्हणजे हॅरिस हे बदल घडवून आणतील असं मानलं गेलंय. शरणार्थी आणि स्थलांतरितांबाबतच्या सुनियोजित आणि शाश्वत स्वरूपाच्या धोरणाबाबत हॅरिस यांना ठोस कार्य करायचंय आणि त्यांनी तसं सूचितही केलंय. ते करतील असा विश्वासही सर्वांना वाटतोय. याखेरीज अलीकडच्या काळात राजकीय दृष्ट्या काहीशा पिछाडीवर गेलेल्या आपल्या फाईन गेल या राजकीय पक्षाला पुन्हा संजीवनी म्हणजे नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचं एक फार मोठं अंतर्गत आव्हान हॅरिस यांच्यासमोर आता उभं आहे. हॅरिस यांच्यासाठी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जेमतेम 1 वर्षाचा कार्यकाळ उपलब्ध आहे. 3 राजकीय पक्षांच्या आघाडी सरकारचं नेतृत्व करताना आणि केवळ 1 वर्षाचा कालावधी उपलब्ध असताना सायमन हॅरिस हे या आणि अन्य सर्व आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जातात हाच आता
आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी औत्सुक्याचा चर्चेचा मुद्दा जर ठरलेला असेल तर त्यात नवल वाटण्याचं काही कारण नाही. हॅरिस हे या अग्निदिव्याला कसं सामोरं जातात याकडे आता केवळ आयर्लंडमधल्या नागरिकांचं नव्हे तर संपूर्ण जगातल्या नागरिकांचं आणि अभ्यासकांचं लक्ष केंद्रित झालंय हे मात्र निश्चित.